ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा जे आहे ते निधन झालेलं आहे। मी सध्या ब्रिचकांडी या रुग्णालयाच्या बाहेर आहे। याच रुग्णालयात पाहिलं तर काल सायंकाळी जे आहेत आशा भोसले यांच्यावरती खरं तर उपचार सुरू होते। त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना तात्काळ या ब्रिचकांडी या रुग्णालयात त्यांना उपचाराकरिता देखील आणण्यात आलं होतं। मात्र जर पाहिलं त्या ठिकाणी त्यांचा उपचार देखील सुरू होता। मात्र जी आत्ताची माहिती जी आपल्या समोर येते की आशा भोसले यांचा उपचारादरम्यान खरं तर आता मृत्यू झाला आहे। त्यामुळे ब्रिचकांडी रुग्णालयावर आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त कुठेतरी आपल्याला वाढताना पाहायला मिळते। त्यानंतर जर पाहिलं तर त्यांचे चाहते देखील आता हळूहळू या रुग्णालयाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच पाहिलं वयाच्या 92 वर्षी त्यांचं खरं तर हे निधन झालं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शोकाकुल जे आहे ते पसरलेले आहे। एकूणच त्यांचे पुत्र जे आहेत ते अनंत भोसले यांनी काही वेळापूर्वी जी आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी मुंबईत ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर पहिलं दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांची अंत्यविधी जी आहे ती संपूर्ण पार पाडणार। अशा प्रकारे जर पाहिलं आशा भोसले यांच्यावरती अंत्यविधी जी आहे ती शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे पाहिलं ब्रिचकांडी या रुग्णालयाबाहेर आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त व त्यांचे चाहते जे आहे ते या ठिकाणी आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन जितेश नागोरकर, अविनाश माने, मुंबई।